नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना. आणि मित्रांनो, जर आपला नंबर जनगणनेसाठी लागलेला असेल तर आपल्याला हा व्हिडिओ जो आहे हा पूर्ण बघायचा आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 आपल्याला एक महत्त्वाचं जे ॲप असणार आहे, HLO ॲप, हे आपल्याला डाउनलोड करावं लागणार आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला जनगणना करायची आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सोबतच आपल्याला जे महत्त्वाचं ॲप असणार आहे HLO ॲप, ते ॲप आपल्याला कशा पद्धतीने कुठून डाउनलोड करायचं आहे, त्याला ॲक्टिव्ह वगैरे कसं करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सध्याच्या घडीचा महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना. बरेच आपल्या शासकीय बांधवांचे क्रमांक तिथे लागलेले आहे जनगणनेसाठी आणि जनगणनेची आता प्रशिक्षण जे आहे ते सुरू आहे जिकडे तिकडे. तर मित्रांनो, आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे ते असणार आहे ॲप. कारण ही जी जनगणना असणार आहे यावर्षीची, ही संपूर्ण डिजिटल पद्धतीने होणार आहे, हे आपल्याला माहीत आहे. तर जनगणना 2026-27 ची थोडक्यात माहिती आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. सोबतच आपल्याला हे जे ॲप असणार आहे, जे महत्त्वाचं आहे HLO ॲप, हे आपल्याला कुठून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, त्याला ॲक्टिव्ह कसं करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आपण भारताची जनगणना 2026 याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला ते जे ॲप आहे HLO ॲप, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ते बघणार आहोत. तर बघा, भारताची जनगणना 2026, भारताची जनगणना 2026 ही प्रत्यक्षात 2027 जनगणनेची पहिली टप्पा प्रक्रिया आहे. खालील संपूर्ण माहिती सोपा भाषेमध्ये दिलेली आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, भारताची जनगणना 2026 मुख्य माहिती. जनगणना कधी सुरू झाली? जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार आहे. टप्पा पहिला जो असणार आहे घर मोजणी 2026. प्रत्येक घर, इमारत, सुविधा याची माहिती घेतली जाणार आहे. अजून लोकांची तपशीलवार माहिती घेतली जात नाही. टप्पा क्रमांक 2 मध्ये लोकसंख्या मोजणी होणार आहे, 2027 मध्ये होणार आहे. ती प्रत्येक व्यक्तीची माहिती, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय इत्यादी, हीच मुख्य जनगणना असणार आहे. डिजिटल जनगणना पहिल्यांदाच मोबाईल ॲप आणि ऑनलाईन फॉर्म वापरून माहिती भरल्या जाणार आहे. नागरिक स्वतःही माहिती भरू शकणार आहे. त्यानंतर जात माहिती 1931 नंतर प्रथमच सर्व जातींची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे सरकारला सामाजिक व आर्थिक योजना बनवायला मदत होणार आहे. किती मोठी प्रक्रिया! भारताची जनगणना ही जगातील सर्वात मोठी डेटा गोळा करण्याची प्रक्रिया असणार आहे. लाखो कर्मचारी यात सहभागी होणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे यामध्ये नंबर लागणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे हे चालणार आहे. त्यानंतर सध्याची लोकसंख्या जी आहे, अंदाज 2026चा, भारताची लोकसंख्या सुमारे 147 कोटी 1.47 बिलियन आहे. खास वैशिष्ट्य, पूर्णपणे डिजिटल जनगणना होणार आहे. ही ऑनलाईन स्वतः माहिती भरण्याची सुविधा सुद्धा असणार आहे, ज्यात जनगणना समाविष्ट असणार आहे. अचूक व जलद डाटा यामुळे मिळणार आहे. निष्कर्ष, 2026 मध्ये फक्त घरांची मोजणी होणार आहे. खरी लोकसंख्या जनगणना 2027 मध्ये होणार आहे. ही भारताची 16वी जनगणना असणार आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 याची संपूर्ण ही जी माहिती असणार आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. आता आपल्याला या जनगणनेसाठी मित्रांनो एक महत्त्वाचं ॲप जे आहे, मोबाईल ॲप, ते डाउनलोड करून ठेवायचं आहे. जर आपली अजूनपर्यंत प्रशिक्षण व्हायचं असेल तर आपल्याला तसे मेसेज वगैरे आलेले असेल, सूचना आलेल्या असतील आणि आपल्याला ते ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे. तर ते ॲप जे आहे HLO ॲप, ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे अँड्रॉइड मोबाईलसाठी, संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 साठी आपल्याला जे महत्त्वाचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे, ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जावं लागणार आहे. तर बघा, प्ले स्टोअरवर मी क्लिक करून घेतो. इथे मित्रांनो, आपल्याला वर सर्च बॉक्समध्ये HLO ॲप म्हणून सर्च करून घ्यायचं आहे. तर बघा, HLO ॲप मी सर्च करून घेतो. इथे बघा, HLO ॲप म्हणून आलेलं आहे, यावर मी क्लिक करतो. तर बघा, इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस मित्रांनो आपल्यासमोर येणार आहे. इथे आपल्याला 2 ॲप दिसणार आहे. तर बघा, सेन्सेक्स 2027 हाऊस लिस्ट ट्रेडिंग म्हणून एक ॲप असणार आहे, दुसरं असणार आहे सेन्सेक्स 2027 हाऊस लिस्ट. तर मित्रांनो, आपल्याला हे जे पहिलं जे ॲप आहे वर दिसत आहे, हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. मित्रांनो, आपल्याला हे जे ॲप आहे हे डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरवर जायची गरज नाही. आपण या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर गेला तर तिथे आपल्याला या ॲपची लिंक मिळणार आहे. तिथे क्लिक केल्याबरोबर लगेचच आपल्या मोबाईलमध्ये हे जे ॲप असणार आहे हे डाउनलोड होणार आहे. तर मित्रांनो बघा, हे जे ॲप आहे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे. इथे याला आपल्याला इथे इन्स्टॉलचं हे जे बटन आहे यावर क्लिक करून आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. तर या ॲपविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, यावर मी क्लिक करतो. अशा पद्धतीचा हा इंटरफेस असणार आहे. या ॲपमध्ये अशा पद्धतीचे हे ॲप असणार आहे. अशा टॅब वगैरे इथे आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे ॲप आहे हे डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला बघा, आता मी इन्स्टॉलवर तिथे क्लिक केलेलं आहे. आता हे जे ॲप आहे हे मोबाईलमध्ये डाउनलोड होत आहे. तर बघा, जवळपास 12.75 MBचं ॲप असणार आहे. जास्त काही मोठी साईज नाही आहे. लवकरच आपल्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे ॲप आहे हे आपला जर मोबाईल लेटेस्ट व्हर्जनचा जर असेल तरच हे सपोर्ट करणार आहे, तरच हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. तर बघा, आता मी माझ्या मोबाईलमध्ये हे डाउनलोड करून घेत आहे. तर बघा, सेन्सेस 2027 हाऊस लिस्ट ट्रेनिंग असं हे जे ॲप आहे हे मोबाईलमध्ये जवळपास आता डाउनलोड झालेलं आहे आणि तिथे ओपनचं सुद्धा बटन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे ॲप आहे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आपल्याला माहीत आहे ही जी जनगणना होत आहे हे 2 टप्प्यामध्ये होणार आहे आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला घरांची माहिती कलेक्ट करायची आहे. तर त्यासाठी हे ॲप अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि आपल्या प्रशिक्षणामध्ये हे ॲप आपल्याला डाउनलोड करायला सांगणार आहे. तर अगोदरच आपण डाउनलोड करून ठेवा. तर बघा, मी आता ओपनवर क्लिक करून घेतो. ओपनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर दिसणार आहे. ट्रेनिंग ॲप HLO बनून भारत की जनगणना. आणि इथे मित्रांनो आपल्याला समोर जाण्यासाठी इथे युजर ID टाकावा लागणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा जो युजर ID टाकायचा आहे हा आपल्याला प्रशिक्षणामध्ये दिला जाणार आहे. जर आपलं प्रशिक्षण झालेलं असेल तर आपल्याला हा युजर ID आणि पासवर्ड देण्यात येणार आहे किंवा दिलेला असेल तर तो टाकल्यानंतरच आपल्याला इथे समोर जाता येणार आहे. तर सध्या तरी माझं मित्रांनो प्रशिक्षण व्हायचं आहे. उद्यापासून ते प्रशिक्षण आहे आणि या ॲपमध्ये युजर ID वगैरे टाकल्यानंतर नेमकं आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जनगणना 2027ची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर लावणार आहोत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विषय आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय असणाऱ्या सर्व आपल्या बांधवांसाठी. तर मित्रांनो, या अगोदर 27चा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला होता. नेमकं आपल्याला ही जनगणना कशा पद्धतीने करायची आहे, काय करायची आहे याची संपूर्ण माहिती बघितलेली होती. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जे ॲप डाउनलोड करायचं आहे HLO ॲप या जनगणनेसाठी, ते ॲप आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आपल्या मोबाईलमध्ये याची माहिती जाणून घेतो. लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये या ॲपमध्ये आपल्याला नेमकं रजिस्ट्रेशन वगैरे कसं पद्धतीने करायचं आहे, या ॲपमध्ये कोणकोणते फंक्शन असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.